सगळ्यात आधी साऊंड आपण समजून घेऊ की साऊंड म्हणजे नेमकं काय आहे. साऊंड हे काय तर आफ्टर ऑल आहे काय तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही एनर्जी आहे, बरोबर. आणि एनर्जी जर असेल तर एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की एनर्जी असेल तर ती कशाच्या फॉर्म मध्ये असते, तर ती असते कशाच्या फॉर्म मध्ये, तर वेव्ह म्हणजेच काय तर तरंगाच्या स्वरूपात असते. आता तरंग म्हटलं तर याचे पण दोन प्रकार पडतात. एक असतं काय तर मेकॅनिकल वेव्ह आणि एक असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय की ज्याला माध्यमाची गरज आहे, ज्याला मीडियमची गरज आहे, त्याला आपण मेकॅनिकल म्हणतो आपण. आणि जे विदाऊट माध्यम म्हणजे विदाऊट मीडियम सुद्धा जे ट्रॅव्हल करू शकतात, जसं लाईट आहे, तर तो काय तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. लक्षात घ्या की मेकॅनिकल वेव्ह म्हणजेच कोणता आहे तर तो साऊंड. एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, तो विदाऊट मीडियम म्हणजे व्हॅक्यूम मधून निर्वात पोकळीतून ट्रॅव्हल करणार नाहीये, जाणार नाही आहे. राईट. नेक्स्ट काय तर बघा, आता मेकॅनिकल वेव्हचे परत दोन प्रकार पडतात. एक आहे लॉन्जिट्युडिनल आणि दुसरा आहे काय तर ट्रान्सफर्स. लॉन्जिट्युडिनल म्हणजे ज्याला अणुतरंग म्हणतात आणि ट्रान्सफर्स म्हणजेच काय तर ज्याला अवतरंग म्हणतात. लॉन्जिट्युडिनल म्हणजे नेमकं काय असतं तर बघा की ज्या वेळेस व्हायब्रेशनचे पार्टिकल आणि वेव्ह प्रपोगेट होण्याची जी वेव्ह डायरेक्शन आहे ती जर सारखी असेल त्याला आपण लॉन्जिट्युडिनल म्हणतो. आणि ट्रान्सफर्स म्हणजेच काय की तेच उलट म्हणजे एकमेकांना जर परपेंडिक्युलर असेल. आधी ट्रान्सफर समजून घेऊ आणि त्यानंतर मग लॉन्जिट्युडिनल घेऊ. बघा ट्रान्सफर्स म्हणजे नेमकं काय, ही जशी एक वेव्ह आहे, एक पाण्यामध्ये दगड जर टाकला तर आपल्याला क्लिअरली लक्षात येते की तिचे पार्टिकल्स आहेत हे वर खाली प्रोपोगेट व्हायब्रेट होतात. आणि ही जी वेव्ह इथे दाखवलेली आहे ना, या पद्धतीत काय तर आपल्याला त्याची वेव्ह आपल्याला काढते. बघा काय आहे की त्याचे जे पार्टिकल्स आहेत त्याचे वर खाली व्हायब्रेट होतात आणि ती वेव्ह आहे समोर आपल्याला पाहायला मिळते, बरोबर ना. म्हणजेच काय की याची डायरेक्शन व्हायब्रेशनची डायरेक्शन ही आहे आणि प्रोपोगेशनची डायरेक्शन ही आहे. याचा अर्थ काय तर हे दोन्ही पण एकमेकांना कशी आहेत तर परपेंडिक्युलर आहे, बरोबर ना. ही अशी जर वेव्ह जर जात असेल तर याचं व्हायब्रेशनची डायरेक्शन ही आहे, यांच्यामध्ये आहे काय तर परपेंडिक्युलर असणार आहे. काय असेल तर परपेंडिक्युलर असेल. पण हेच जर पॅरलल असेल तर त्याला काय म्हणतात तर मग लॉन्जिट्युडिनल, त्याला अनुतरंग म्हणायचे. म्हणजे एक इमॅजिन करा की एक स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगला मी असा धक्का देतोय. स्प्रिंगला काय गेलोय, एक इमॅजिन करा की एक स्प्रिंग आहे, त्याला काय करू आपण धक्का देऊ. तर धक्का दिल्यानंतर काय तर लक्षात घ्या की कुठं काय होणार तर कॉम्प्रेशन आणि कुठं रेडिफ्रॅक्शन, कुठं कॉम्प्रेशन आणि कुठं काय तर रेडिफ्रॅक्शन असं काय तर तयार होईल. या पद्धतीने बघा की हे जे स्प्रिंग आहे ही कशी व्हायब्रेट होत आहे, ही या पद्धतीने व्हायब्रेट होत आहे है ना. आणि वेव्ह सुद्धा अशीच जात आहे. याचा अर्थ काय की दोघांची पण डायरेक्शन ही पॅरलल आहे, तर याला म्हणतो काय तर लॉन्जिट्युडिनल. आणि याच पद्धतीने काय तर साऊंड आहे हे काय होतात तर प्रोपोगेट होत असतात. हे साऊंड आहे हे ट्रॅव्हल करत असतात, बरोबर. आता याला मी डिनोट करताना, या लॉन्जिट्युडिनल वेव्हला डिनोट करताना या ट्रान्सफर्स वेव्हच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहिता येतं. कसं लिहिता येणार आहे तर बघा की ज्या ठिकाणी ट्रान्सफर कॉम्प्रेन्शन आहे, ज्या ठिकाणीचा हा कॉम्प्रेशन ज्या ठिकाणी जवळ आहे त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणू, ज्या ठिकाणी दूर आहे त्याला आपण रेडिफ्रॅक्शन म्हणू. ज्या ठिकाणी कॉम्प्रेन्शन आहे त्या ठिकाणी मी उंचवटा घेतोय, ज्या ठिकाणी रेडिफ्रॅक्शन आहे त्या ठिकाणी आपण खालचा भाग घेऊ. परत इथं कॉम्प्रेन्शन आहे तर परत उंचवटा घेतला, परत खालचा भाग म्हणजे काय तर रेडिफ्रॅक्शन आहे. तर याला आपण या लॉन्जिट्युडिनल वेव्हला या पद्धतीने काय तर आपल्याला सहज लिहिता येईल. असं मी का लिहित आहे तर ही जी वेव्ह आहे, ही जी ट्रान्सफर्स वेव्ह आहे किंवा याला सायनसॉइडल वेव्ह म्हणतात, तर हे समजणं आपल्याला सोपी जातं कारण याच्यावरून आपल्याला काही डेफिनेशन घ्यायचे आहेत आणि म्हणून काहीतरी हे समजणं सोपी आहे. आणि म्हणून साऊंड वेव्ह जरी लॉन्जिट्युडिनल असली तरी पण त्याला मी काय केलं तर या पद्धतीने रिप्लेस करणार आहे आपल्याला फक्त समजण्यासाठी. ठीक आहे. कारण बघा पुढे काही डेफिनेशन घ्यायचे आहेत. वेव्हलेंथ म्हणजे काय, म्हणजे तरंग लांबी म्हणजे काय, तरंग काल काय आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता काय, हे सगळं घ्यायचं. बघा काय आहे, एक अशी वेव्ह काढलोय मी. फर्स्ट तरंग लांबी म्हणजे काय, वेव्हलेंथ म्हणजे काय आहे, लॅम्डाने डिनोट करतात. तर काय म्हटलंय बघा, सारख्या अवस्थेतील लगतच्या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे काय तर तरंग लांबी आहे. सारख्या अवस्थेतील म्हटले म्हणजे जसं ही जर अवस्था जर गेली तर नेक्स्ट काय तर तशीच अवस्था इथं आहे. ही जर अवस्था जर घेतोय तर नेक्स्ट तशीच अवस्था इथं आहे, बरोबर ना. यामधील हा जो अंतर आहे, एकतर हा अंतर घेऊ किंवा हा अंतर घेऊ, तर यालाच आपल्याला काय म्हणायचं तर वेव्हलेंथ म्हणजे काय तर तरंग लांबी म्हणायचं आहे. सारख्या अवस्थेतील लगतच्या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजेच काय तर तरंग लांबी. डिनोट कशाने करतात, लांबी आहे तर एसआय युनिट लक्षात ठेवायचं, तो काय तर तो मीटर आहे. पण ही वेव्ह फार लहान असतात त्यामुळे मीटरमध्ये हा जो अंतर आहे हा लिहिणं तेवढं शक्य नाही आहे आणि म्हणून यासाठी एक दुसरा युनिट युज करतात, तो म्हणजे काय तर अँगस्ट्रॉम. ए आणि त्याच्यावरचा डिग्रीचा जो सिम्बॉल आहे तो द्यायचा असतो, अँगस्ट्रॉम. आणि यांचा कन्व्हर्जन काय आहे लक्षात ठेवा की 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. पण एसआय युनिट काय लक्षात ठेवा की एसआय युनिट काय, लांबीच असल्यामुळे, लेंथ असल्यामुळे एसआय युनिट काय तर तो मीटरच आहे. ठीक आहे. फक्त अँगस्ट्रॉम बऱ्याचदा युज केला जातो, त्यामुळे एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सोपं आहे की अँगस्ट्रॉम मध्ये दिलेलं आहे आणि कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपल्याला अँगस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻⁻10 ने काय तर तुम्हाला मल्टिप्लाय करायचा आहे. बस एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय आहे तर बघा, पुढची डेफिनेशन आहे ती आहे तरंग काल म्हणजे काय तर टाइम पिरियड ऑफ वेव्ह. टाइम पिरियड म्हणजे काय की एक वेव्ह पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागत आहे.
म्हणजे कन्सिडर करतोय की मी इथून ही बघा की इथून एक वेव्ह अशी सुरू झाली तर संपली कुठं म्हणू आपण की या ठिकाणी संपली आहे. ही अशी काहीतरी एक वेव्ह आहे है ना. आता ही जर एक वेव्ह आहे ही इथून सुरुवात होत आहे आणि इथं संपत आहे. इथून इथपर्यंत ज्यावेळेस वेव्ह जाईल तर याला किती वेळ लागत आहे, जेवढा वेळ लागेल त्याला आपण काय म्हणू, त्या वेव्हचा टाइम पिरियड म्हणणार आहोत. म्हणजे काय डिनोट करायचंय कॅपिटल टी ने. टाइम फॉर पार्टिकल ऑन अ मीडियम टू मेक अ वन कम्प्लीट व्हायब्रेशन सायकल. एक कंपन पूर्ण करायला लागणारा वेळ म्हणजेच काय तर टाइम पिरियड. याचा अर्थ काय तर तरंग काळ. टाइम आहे तर एसआय युनिट लक्षात ठेवा की सेकंद आहेच म्हणून है ना. नेक्स्ट पुढची डेफिनेशन काय आहे तर बघा, पुढची डेफिनेशन काय तर ते वारंवारता किंवा काही ठिकाणी वारंवारी लिहिलं आहे सारखंच आहे. फ्रिक्वेन्सी न्यूने डिनोट करतात. हा ऍक्च्युली असा सिम्बॉल असतो है ना. हा सिम्बॉल या पद्धतीत असणार आहे. वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की एखाद्या स्पेसिफिक टाइम मध्ये किती वेव्ह निघालेले आहेत. आता स्पेसिफिक टाइम कोणता घ्यायचा तर एसआय युनिटच घ्यायचंय. एक सेकंद कन्सिडर करू आपण की एका सेकंदामध्ये किती वेव्ह निघालेले आहेत. मी 2 एक्झाम्पल घेतोय. कन्सिडर करू की बघा आता या ठिकाणी बघा आता 2 वेव्ह लिहून दिले मी तुम्हाला, काढून दाखवले इथं. जसं पहिल्या वेळेस बघा मी कन्सिडर करतोय की इथून इथपर्यंत जो टाइम आहे ना तो 1 सेकंदचा आहे म्हणून. किती आहे तर तो 1 सेकंदच कन्सिडर करू. मग अशा वेळेस इथून ज्यावेळेस ही एक वेव्ह निघाली बघा की इथपर्यंत एक वेव्ह झाले आणि त्यानंतर परत काय तर हे इथं अजून एक वेव्ह झालेली आहे. म्हणजेच काय की त्या एका सेकंदामध्ये 2 वेव्ह झाले. त्यामुळे काय म्हणू की या पहिल्या वेव्हची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे तर ती 2 आहे. आणि युनिट काय लिहिलं जातं तर युनिट लक्षात ठेवा की हर्ट्झ. युनिट काय तर हर्ट्झ आहे. पण तेच खालच्या एक्झाम्पल मध्ये लक्षात येते की आपल्याला बघा की हे तेवढ्याच टाइम मध्ये 1 सेकंद मध्ये हे एक वेव्ह, हे दुसरी वेव्ह आणि काहीतरी हे तिसरी वेव्ह, 3 वेव्ह तयार झाले. त्यामुळे याची काय म्हणू आपण की फ्रिक्वेन्सी किती आहे तर ही काय तर 3 वेव्ह आहे. बरोबर ना. तर आता इथून लक्षात आलं असेल की वेव्ह म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, सॉरी फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय हे काय तर इथं तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघा आता इथं अजून एक फॉर्म्युला दिलाय की म्यू इज इक्वल टू 1/t सुद्धा म्हटलं जातं. असं का म्हटलंय तर बघा की इथं एका वेव्हला जेवढं काही टाइम लागतं त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो आणि एका सेकंदामध्ये किती वेव्ह निघतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी किंवा त्याला आपण वारंवारता म्हणतो. आता याची जर मला फ्रिक्वेन्सी लिहायची असेल है ना तर बघा किती आहे तर ती 2 आहे. पण जर याच्यामध्ये जर आपल्याला जर टाइम पिरियड लिहायचे एका वेव्हला किती वेळ लागत आहे तर 2 वेव्हला 1 सेकंद लागत आहे. त्यामुळे एका वेव्हला किती लागणार तर अर्धा लागणार आहे है ना. त्यामुळे टाइम इज इक्वल टू किती येणार तर 1/2. आता क्लिअर लक्षात येते हे एकमेकांना काय तर रेसिप्रोकल आहे. आणि म्हणून बघा की फ्रिक्वेन्सी हा नेहमी काय असणार तर 1/t असणार किंवा टी इज इक्वल टू 1 फ्रिक्वेन्सी असणार आहे है ना. तर हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे काय तर एम्प्लिट्यूड. तो आहे एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजेच काय की जी मधली जी रेषा असते त्याच्यापासून वर किंवा त्यापासून खाली किती जास्त व्हायब्रेशन होत आहे. जसं या ठिकाणी हा व्हायब्रेशन बघा की एवढं होत आहे इथं है ना. पण या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला व्हायब्रेशन हा बघा की कमी हाईट पाहायला मिळत आहे. कमी हाईट पाहायला मिळत आहे. तर जास्त व्हायब्रेशन असेल, जास्त हाईट असेल तर काय म्हणू आपण की त्याचा एम्प्लिट्यूड आहे तो काय तर जास्त. आणि एखादा आवाज छोटा आहे किंवा मोठा आहे हा आपण डेसिबल मध्ये मोजतो. म्हणजेच काय तर त्याचा एम्प्लिट्यूड मोजला जातं. कारण एम्प्लिट्यूडचा युनिट आहे काय तो डेसिबलच आहे. मॅक्झिमम डिस्टन्स दॅट इज ऑफ अ व्हायब्रेटिंग बॉडी फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे कोणती तर ही मधली पोझिशन असणार आहे. मधली जी लाईन आहे ती आहे है ना. तर बघा हे इम्पॉर्टंट काही डेफिनेशन घेतलेत. आणि शेवटचा जो फॉर्म्युला आहे तो काय तर स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स अपॉन टाइम असतो म्हणून. डिस्टन्स अपॉन टाइम. पण आता वेव्हलेंथ आहे तर डिस्टन्सला आपण रिप्लेस करू लॅम्डानी आणि टाइमला काय तर टाइम. त्यासोबत 1/t म्हणजेच काय बघा लॅम्डा तसाच ठेवतोय आणि आहे काय तर आता 1/t राहिले त्याला आपण म्यूने काय तर रिप्लेस करणार आहोत. सो स्पीडचे 2 फॉर्म्युला मिळाले, एक लॅम्डा बाय टी आणि दुसरं काय तर लॅम्डा इंटू. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले आपल्याला मिळाले.